नमस्कार, मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी तुमची रेणुका मनापासून खूप खूप स्वागत करते। तर हा आठवडा आपला चालू आहे वेट लॉस साठी। तर वेट लॉस साठी आपण आठवडाभर वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवणार आहोत। तर अतिशय पौष्टिक आणि शरीराला उपयुक्त असे आज आपण बघूया कसले सूप बनवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळा। दुधी भोपळा म्हटला म्हणजे सगळ्यांच्याच अंगाला काटे येतात, पण दुधी भोपळ्याचे जर आपण अशा पद्धतीने सूप बनवले तर मुलं किंवा वयोवृद्धही आवडीने हे सूप पितील। अशा पद्धतीने शरीराला अतिशय असे पौष्टिक आणि उपयुक्त हे सूप आहे। तर मी दुधी भोपळा कट करून घेतला, टोमॅटो, लसूण पाकळ्या, अद्रक, कोथिंबीर बारीक कट करून घेतला, कांदा, अर्धी हिरवी मिरची आणि अगदी थोडा असा तुकडा भोपळ्याचा घेतलेला आहे। तर आता एका कुकर मध्ये आपल्याला दुधी भोपळ्याचे काप, कांदा, टोमॅटो हे सर्व व्यवस्थित असे टाकून कुकरला आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर आपल्याला 4 शिट्ट्या हाय फ्लेम वरती आणि 1 शिट्टी आपल्याला मंद आचेवरती करून घ्यायची आहे, म्हणजे सर्व भाज्या व्यवस्थित अशा शिजून गाळ होतात। तर गरम पाणी घातले की शिट्ट्या या कुकरला पटपट होतात आणि आपला वेळही वाचतो। तर अशा पद्धतीने आपण आता कुकर लावून घेणार आहोत आणि कुकरला शिट्ट्या करून घेणार आहोत। तर दुधी भोपळ्याचे सूप म्हटल्यानंतर अतिशय असे वेट लॉस साठी सर्वात जास्त उत्कृष्ट सूप म्हटले तर दुधी भोपळ्याचे असते। तर बहुतेक जण दुधी भोपळ्याचा रसही पितात किंवा बीपी साठीही अतिशय असा हा दुधी भोपळा गुणकारी आहे। तर अशा पद्धतीने आपण आता कुकरला 5 शिट्ट्या करून घेतल्या आणि मस्त अशा आपल्या व्यवस्थित दुधी भोपळा आणि इतर भाज्याही छान अशा शिजून झालेल्या आहेत। तर आपण आता एका चाळणीने हे पाणी गाळून घेणार आहोत आणि बाकीचे याचे मिक्सरला आधी एक बाउल घेतला, त्यावर मी चाळण ठेवली आणि आता यातले एक्स्ट्राचे पाणी काढून घेतले। एक्स्ट्राचे पाणी काढून घेतले की मिक्सरला छान असे याचे वाटण करता येते। तर या शिजवून घेतलेल्या भाज्या आपल्याला थोड्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला छान अशा ग्राइंड करून घ्यायच्या आहेत। तर गरम गरम न ग्राइंड करता अशा पद्धतीने थोड्या आपल्याला कोमट जरी झाल्या तरीही चालणार आहे। तर अशा पद्धतीने मस्त भाज्या कोमट करून आपण मिक्सरला छान अशी याची प्युरी तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली छान अशी मस्त सर्व भाज्यांची प्युरी तयार झालेली आहे। तर आता हे जे भाज्यांचे एक्स्ट्राचे पाणी होते त्यावरच आपल्याला पुन्हा ती चाळण ठेवायची आहे आणि जी तयार केलेली भाज्यांची प्युरी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी वाटण करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण चाळणीने गाळून घेतले की आपले छान असे सूप ही मस्त असे स्मूथ तयार होते आणि स्मूथला मस्त असं थिकनेस पणाही आपल्या याला सूपला येतो आणि सूप असं दाताखालीही असे ते अद्रक म्हणा, दुधी भोपळ्याचे असे कापही येत नाही किंवा आपण लहान मुलांना खाऊ घालतो किंवा वयोवृद्ध व्यक्तींना खाऊ घालतो किंवा आपणही डाएट सूप साठी हे सूप पितो। तर अतिशय असे व्यवस्थित आपल्याला पिता यावे म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित आपण आता चाळणीने व्यवस्थित सूप हे गाळून घेतलेले आहे। तर आता एका छोट्या कढईमध्ये मी अतिशय असा अर्धा चमचा गाईचे साजूक तूप घालून घेतले। तर आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे, तेलाचा अजिबातच वापर न करता तूपही अतिशय कमी वापरायचे आहे। तर तूप गरम झाले की त्यातच 2 ते 4 आपल्याला लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या, अर्धी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली, जिरे व्यवस्थित छान फुलले की त्यातच थोडा आपल्याला कांदाही घालायचा आहे। अगदी मिनिटभर आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहे। तर व्यवस्थित हे छान मस्त असे थोडा कांदा मऊ व्हायला लागला की तरच आपल्याला यामध्ये सूप टाकायचे आहे, म्हणजे व्यवस्थित आपले सूपला थिकनेस पणाही व्यवस्थित येतो आणि चवही अप्रतिम लागते। तर त्यावरून आपण आता हे दुधी भोपळ्याचे सूप मस्त असे घालून घेतले। तर आता या पुढची प्रोसिजर म्हणजे सूप आपल्याला अतिशय चविष्ट आणि चवदार होण्यासाठी आपण घालून घेतली काळी मिरपूड। तर काळी मिरपूड आणि जिरे मिरपूडही यामध्ये घालून घेतली, सेंधवा नमक घातले मी यामध्ये आणि थोडे यामध्ये आपल्याला काळे मीठही घालून घ्यायचे आहे।
तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला डाएट सूप बनवत असताना साध्या मिठाचा अजिबातच वापर न करता आपल्याला सेंधवा नमकचाच वापर करायचा आहे। तर सेंधवा नमक अतिशय असे शरीराला लाभदायी आहे। तर अशा पद्धतीने छान अशी मस्त एक उकळी आणून घ्यायची आहे आणि आपले वेट लॉस डाएट सूप मस्त असे भोपळ्यापासून पौष्टिक असे सूप तयार झालेले आहे। हिवाळा म्हटलं की अशा पद्धतीचे रात्रीच्या जेवणाऐवजी गरमागरम सूप तुम्ही ही नक्कीच बनवून बघा आणि वेट लॉसचाही नक्कीच प्रयत्न करा। तर अशाच नवनवीन सूपच्या रेसिपीज बघण्यासाठी मम्मीज फूड अँड किचनला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खात रहा, मस्त रहा। धन्यवाद।